म्हणजे आपण आता काय पाहिलं, याचं चौरस म्हणजे हे चौकोन 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 ह्यो चौरस म्हणजे चारीच्या चारी बाजू समान ते चौरस. आणि हे काय त्रिकोण त्रिकोण म्हणजे याचं काय असतं, याच्या म्हणजे हे 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 सगळं असतं 90 डिग्री 90 अँगल असतो तो. म्हणजे कोणता अँगल, तर अँगल काय आहे तो त्या अँगल. आणि हे याच्या पण बाजू त्याच असतं, याचं पण 90च असतं. आणि याचं असतं का, याचं एक 90चा असतो, दुसरं 45चा आणि तिसरं पण 45चा. म्हणजे 2 45 आणि एक 90चा असं असतं याचं. दरवेळेस नसतं बरं, दरवेळेस नसतं, कधी कधी वेगळं असतं. हां यो त्रिकोण आहे, यो त्रिकोण आहे. तर ह्या त्रिकोणची बाजू आहे समजा इकडच्या साईडची आहे 13 मीटर, इकडच्याची 13ची येईन आणि इकडच्याची कमी, इकडच्याची किती येईन, इकडच्याची येईन 7 असं समजून चला. तर आता आपण एक गणित घेऊ याच्यावर. राम एका खोलीची रुंदी 32 मीटर व लांबी 38 मीटर आहे. तर त्या खोलीचे क्षेत्रफळ किती असं म्हणते, किती. आता ना खोलीची रुंदी काय 32 मीटर, लांबी 38 मीटर. तर आपण इथं खोली काढून दाखवत मी तुम्हाला. ही काय आहे, रुंदी किती आहे 32 मीटर रुंदी आहे. आणि ही काय लांबी किती आहे 38 मीटर लांबी आहे तिची. आणि 32 आहे 38. तर आता क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, लांबी गुणिला रुंदी. म्हणजे काय, लांबी गुणिला रुंदी बरोबर 38 गुणिला 32. तर 38 गुणिला 32 काय आता पहा, इकडे करू आपण. 38 गुणिला 32चा वाडा येतो का, नसन येत. 42 वर्षा हात चाले 1 व्यतिरिक्त 6 आणि 7 अधिक 0 3 8 24 4 हातचे आले 2 3 त्रिक 9 9 2 11 पाठीपाठ करा रे. 1 1 2 1 1216 म्हणजे काय 1216. आता याच्या पुढं काय मीटर येईन का, नाही. सेंटीमीटर आहे, नाही. इथं काय आहे चौरस मीटर, चौरस मीटर सेमी जे काय असं ना. धन्यवाद. आजचं एवढंच. उद्या दुसरी गणितं पाहूया आपण.